अव येताय ना व बाजरीची भाकरी खायला. तर आपल्याला इथे 9-10 चमचे पीठ घ्यायचं आहे बाजरीचं. आम्ही क्वांटिटी जास्त घेतले. इथे अर्धा चमचा चवीनुसार मीठ घातले. त्याला कालवून घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. उकळलेलं गरम पाणी घातल्यानंतर आपल्याला हळूहळू उलटण्यानं ते कालवून घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला मग नंतर आपण गार पाण्यानेही त्याला घालू शकतो पाणी त्याच्यामध्ये. आणि आपल्याला मग हळूहळू पिठामध्ये कन्सिस्टन्सी बघून पाणी घालून मळून घ्यायचं आहे. पिठाची कन्सिस्टन्सी मऊ असायला हवी, जशी इथे व्हिडिओमध्ये दाखवले आहे. आणि ही कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, हीच ठेवा तुम्ही कन्सिस्टन्सी. आणि आपल्याला इथे थोडा गोळा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये मळून आपल्याला त्या हातावर घ्यायचा आहे. आणि ही रेसिपी आहे राजस्थानची, जी मोस्ट ऑफन सगळीकडं ऑल ओव्हर इंडिया खातात. आणि आपल्याला इथे गोळा मळून घ्यायचा आहे. इथे गोळा मळून झाल्यानंतर आपल्याला हातावरती थापून घ्यायची आहे भाकरी. तीच भाकरी आपल्याला नंतर परातीत घेऊन थोडंसं बिगर साईजही तुम्ही करू शकता, ऑर एल्स तुमची साईज कसं आहे तसं तुम्ही ठेवू शकता भाकरीची. आणि इथे आपल्याला ते टाकलेलं आहे तव्यावरती. आणि इथे आपल्याला थोडं कपड्यानी ऑर एल्स हाताने पाणी लावून घ्यायचं आहे. मी कपडा यूज करतो त्याच्यासाठी, कॉटनचा, मस्लिन क्लॉथ. इथे वाळू नये म्हणून, आपली भाकरी ड्राय होऊ नये म्हणून आपण हे पाणी लावतोय. आणि एका साईडकडनं कुक झाल्यानंतर आपल्याला ते दुसऱ्या साईडला परतवायचं आहे. परतून झाल्यानंतर इथं आपल्याला लाईट मेहंदी ग्रीन कलर येईल बघा. आणि तीच भाकरी आपल्याला परतून घेऊन परत गॅसवरती ठेवायची आहे फुलायला. आणि हे तुम्ही चुलीवरही करू शकता, दिस इज ऑप्शनल. हे बघा किती छान आपली भाकरी गुबगुबीत फुगलेली आहे. आणि इथे ही भाकरी आपली झालेली आहे. आणि इथे आम्ही त्याला सर्व केलेला आहे ठेचा, और एल्स तुम्ही गार्लिक चटणी सोबत पण सर्व करू शकता. कांदा आणि झणझणीत आमटी आणि मोस्ट ऑफन यूज्ड लोणी घालायचं आहे. आमटीमध्ये आम्ही तूपसुद्धा घातलेलं आहे. सो आवडली रेसिपी तर डू लाईक, शेअर